हे आहे वॉर्ड्स लेक. शिलाँग एअरपोर्टपासून साधारण 32 किलोमीटरच्या अंतरावरती हा लेक आहे. शिलाँगच्या मध्यभागी एक कृत्रिम सरोवर म्हणून याची ओळख आहे. ब्रिटिशकालीन मुख्य आयुक्त सर विल्यम वॉर्ड यांच्या नावावरून या सरोवराचे नाव वॉर्ड्स लेक असे पडले आहे. या सरोवराचे बांधकाम 1892 साली चालू झाले आणि 1894 साली कर्नल हॉपकिन्स यांच्या नेतृत्वाखाली हा लेक तयार करण्यात आला. असा हा एक मधोमध लाकडी पूल आहे. याच्यावरनं आपण फेरफटका मारू शकतो आणि या ह्याच्यामध्ये ना वॉर्ड्स लेकमध्ये ठिकठिकाणी अशी फ्लॉवर बेड्स आहेत. त्यानंतर छान छान अशा सुंदर बागासुद्धा केलेल्या आहेत. जवळजवळ 1-2 तास लागतात पूर्ण बाग फिरायला. तुम्ही पाहू शकताय असे मध्ये मध्ये बसण्यासाठी त्यांनी बाकंसुद्धा केलेली आहेत. आणि छान या पाण्यामध्ये सुद्धा ना हा मधला पूल तुम्हाला दिसतोय, खूपच सुंदर. आणि झाडं पण सुंदर आहेत. असे फुलांचे बेड आहेत रंगीबिरंगी. खूप सुंदर अशी बाग त्यांनी मेंटेन केलेली आहे. आणि इथेच एक कॅफेटेरिया आहे. त्याच्यामध्ये अनेक आपल्याला खाद्यपदार्थ, कोल्ड ड्रिंक्स वगैरे मिळून जातात. या बागेची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत असते. बऱ्याच ठिकाणी त्यांनी कमळंसुद्धा खूप लावलेली आहेत आणि छान फुलंसुद्धा आलेली आहेत. असा हा वॉर्ड्स लेक खूपच सुंदर आणि खूप छान मेंटेन केलं आहे त्यांनी. या फुलांचे बेड्स आणि वेगवेगळ्या विविध प्रकारची वनस्पती. बदकं, खूप सुंदर अशी बदकं इथे आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सुंदर अशी ही बाग आहे. खूप छान स्वच्छता मेंटेन केलेली आहे त्यांनी. अजिबात कचरा नाही आहे, प्लॅस्टिक अजिबात नाही आहे, प्लॅस्टिक सोडतच नाहीत आत. त्यामुळे सुंदर अशी बाग जरूर भेट द्यावी. आणि तिथलं आणखीन मला लाकडी काम खूप छान आवडलं. हे बघा किती छान लाकडी म्हणजे ह्याच्यापासून केलेलं आहे. आणि कचरा टाकायला सुद्धा ना छान अशा ह्या बुट्ट्या, खूप सुंदर.